सोलापुरात युवा काँग्रेसचे भाजप कार्यालयासमोर आंदोलन पाहायला मिळालं। इंधन दरवाढ, नीट पेपर फुटी विरोधात युवक काँग्रेस आक्रमक झालेली आहे। शहरातील सिव्हिल हॉस्पिटलपासून भाजप कार्यालयापर्यंत युवा काँग्रेसचा मोर्चा निघाला। युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी खरतर या ठिकाणी गर्दी झाली, गोंधळ उडालेला होता। यावेळी मोदी सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भाजप कार्यालयाच्या जवळ जाणाऱ्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। नीटची परीक्षा गेल्या 5 वर्षांमध्ये 65 वेळा अनेक देशांमध्ये पेपर लीक झालेले आहेत आणि ह्याला दोषी कोण? तर देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान। पहिल्यांदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। या देशाच्या 22 लाख विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे, त्यांच्या 44 लाख पालकांची माफी मागितली पाहिजे। हे नीट पेपरचा आपल्याला माहिती, सोलापूर जिल्ह्यामध्ये इतका मटका धंदा चालू आहे, मटक्याचा आकडा फुटू शकत नाही, परंतु पेपर लीक होत आहेत। हे कुठेतरी भयंकर होत चाललंय। कुठेतरी युवकांना, विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून कुठेतरी हा देश गोंधळण्याचा परिस्थिती आहे।